काय सांगाल, एकीकडे महायुती असताना दुसरीकडे सुतारे यांनी जे वाक्य केले की सातबारा हा कोणाच्या नावाने नाही, पवार यांच्या दोन्ही पवारांना नाव घेऊन सांगितलेलं आहे. एकंदरीत त्यांची भूमिका वेगळी आहे आणि महायुतीमध्ये असणारी भूमिका वेगळी. काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या. माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळ, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी. अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे, आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं. एवढंच मला या निमित्ताने बोलायचंय. कळस येतोय असं देखील ते म्हणाले आणि 5 लाखांहून अधिक लोक पवारांच्या विरोधात आहे असं देखील वक्तव्य केलं जातं. आकडेवारी सर 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला. सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतरे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात. अजितदादा नेहमीच बोलत आले याला पाडा त्याला पाडा, त्यामुळे हा एक मनात शिड राग असेल. 2019च्या निवडणुकीमध्ये